तर पाहताय मंडळी, इथं मी काय बनवलं आहे, एकदम सुंदर टेस्टी. तर माझ्या मुलांना मी काय सांगितलं, तर चॉकलेट डोसा कोणाकोणाला खायचा आहे, तर चॉकलेट कोणाला नाही आवडणार, परंतु मीच एक अशी अपवाद प्राणी आहे किंवा काय म्हणायचं ते म्हणा, मला चॉकलेट बिलकुल आवडत नाही. तर मंडळी, मी इथं बनवला होता बघा, ब्राऊन असा डोसा, जो की चॉकलेटच्या कलरचा आहे. खूप जणांना कळलं देखील असेल, तर व्हिडिओ असं लेंदी न बनवता मी तुम्हाला सांगून टाकते. मी इथं बनवलं आहे रागीचा डोसा, आणि इतका यमी टेस्टी, लाईट असा आंबवलेला, म्हणजे आंबट असं खूप आंबट नाही, परंतु हलका आंबटपणा आला होता, जो की आपल्या नॉर्मल डोस्याला येतो, आणि क्रिस्पी तेवढाच. परंतु मला हा डोसा सॉफ्ट असा फार आवडला. तर मी कसा बनवला हा डोसा, या व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही पहा आणि नक्की ट्राय करा. तर मुलांना रागी खाऊ घालणं म्हणजेच नाचणी खाऊ घालणं किती महत्त्वाचं आहे, त्यासाठी मी हा पर्याय निवडला आहे. लहान असताना मी माझ्या दोन्ही मुलांना रागीचा म्हणजेच नाचणीचं जे पावडर बनवून त्याचं गंजी बनवून देत होते, जे की पातळ असं सूप टाईप. तर आता मोठी झालेत मुलं आणि त्यांना असलं नाही आवडत, तर त्यामुळे पहा, मी इथं एक मोठी वाटी तांदूळ, जो की जाडसर असतो, तुम्ही रेशनचा पण यूज करू शकता, आणि एक मोठी वाटी रागी म्हणजेच नाचणी, आणि पाऊण वाटी किंवा अर्धी वाटी एवढं उडदाची डाळ 4 ते 5 तास एवढं भिजवून घ्यायचं. आणि त्याला आपण नॉर्मली जसं इडली, अप्पे किंवा डोस्याचं बॅटर बारीक करतो ना, त्या पद्धतीनं त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची. जर तुम्ही इडलीसाठी बनवणार असेल तर हलकंसं रवाळ ठेवा, जेणेकरून आपली इडली खुसखुशीत अशी सॉफ्ट बनते. तर मग मी इथं डोसाच करायचं ठरवलं होतं, त्यामुळं मी थोडंसं बॅटर म्हणजेच त्याचं पीठ आहे ना, ते मऊ असं म्हणजे बारीक असं काढलं होतं, आणि त्याला अर्धा ग्लास पाणी घालून मी वाटून घेतलं होतं. आणि इथं राहते मी राजस्थानमध्ये, तर इथं भरपूर ऊन, त्यामुळं पीठ इतकं सुंदर आंबवलं होतं ना, म्हणजे उन्हामुळं पीठ काय होतं, छान असं आंबवलं जातं. तर थंडीच्या दिवसात मात्र इथं एकदा पण पीठ भिजलं गेलं नव्हतं. आणि मी इथं डीमार्टमधून आणलेला हा तवा, याची रेट होती 680 रुपये. तर पाहावं म्हटलं यावेळेस जरा चांगल्या क्वालिटीचा तवा घेऊन तो कसा निघतो. तर पाहताय, तव्याचा शुभारंभ केलं आहे, आणि पीठ बघा किती सुंदर भिजलं होतं, एकदम मस्त असं फ्लफी झालं होतं. आणि त्यात चवीपुरतं मीठ आणि थोडंसं खाण्याचा सोडा घातलं, आणि त्यामुळं पीठ अजून जरा फ्लफी होतं आणि तव्याला चिटकत नाही. तर पहिला डोसा मी आता ट्राय करते, आणि ही रेसिपी नक्की घरामध्ये बनवा. एकदम काय म्हणतात, सुंदर आणि चविष्ट लागते. आमच्या माऊला तर इतकं आवडलं नाही, आणि चॉकलेट डोसा असं आम्ही नाव दिलं आहे. माऊ असा एक मुलगा आहे माझा, की त्याला ना कलर बघून पदार्थ खावे असे वाटतात. जर भाजी चमचमीत, तवंग, लालसर असेल तर तो खायला बसतो. तेच जर हिरव्या पालेभाज्यांचं तुम्ही केलात, जसं की गरगट्टा वगैरे, तर त्याला काय माहीत ते आवडत नाही. मग मला वाटलं होतं या डोस्याचा कलर बघून तो खाणार नाही, परंतु मी चॉकलेट डोसा असं सांगितल्यामुळं त्याला वाटलं खरंच चॉकलेट घातलं की काय. तर टिफिनमध्ये जेव्हा दिलं होतं 1.5 डोसा, तर पूर्ण खाऊन आला होता, आणि घरी आल्यावर पण त्याने हाच डोसा खाल्ला. वेदूला पण फार आवडला, आणि खरं सांगते एकदम टेस्टी झाला होता, आणि कलर पण एकदम, तुम्ही आता पहा कसा दिसतोय. आणि नवीन तवा असल्यामुळं डोसे पण एकदम चटाचट उठत होते, आणि मुद्दामून आम्ही थोडंसं खाली तेल घालूनच डोसे बनवले होते, कारण की जेव्हा मी हा डोसा करून बघितला, कडकपेक्षा हा डोसा हलकासा सॉफ्ट आणि हलकासा कडक जो मी आता बनवला आहे, तो खायला एकदम मस्त लागतो. आणि याच्यासोबत मी बनवली होती कांदा टोमॅटोची भाजी, आणि एक मोतीचूरचा लाडू, आणि छोटे छोटे 3 असे डोसे मी वेदांतला दिले होते, कारण की आमच्या वेदूला पण हे डोसे फार आवडले. जी मुलं जेवायला म्हणजे नको नको असं बोलतात, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आणि आठवड्यातनं एकदा तरी आंबवलेले पदार्थ खाल्ले तर काहीही बिघडणार नाही, आणि त्यातल्या त्यात आपण घरचं बनवलं तर एकदम उत्तम. तर मंडळी, नक्की ट्राय करा आणि
कसे झाले होते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. याच पद्धतीने तुम्ही अप्पे बनवू शकता, उत्तप्पा बनवू शकता आणि लहान मुलांसाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठीच हा डोसा एकदम हेल्दी, चविष्ट आहे. चला तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर खूप दिवस झालं व्हिडिओ टाकण्यासाठी थोडासा ब्रेक घेतला होता, कारण की मीही थोडंसं माऊलीला स्कूलला पाठवण्यात आणण्यात बिझी झाले होते. तर यापुढे माझे रेग्युलर व्हिडिओ येत राहतील आणि आता गावी पण जाणार, तर तिथले पण व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. ते थोडेसे वेगळे असतील. बाय, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.